श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आजचा व्हिडिओ याच्यासाठी बनवलेला आहे की 27 एप्रिल 2026 रोजी एकादशी येत आहे. माघ महिन्यातली एकादशी येत आहे. तर या एकादशी दिवशी कुठली सेवा करायची याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि एकादशी हे व्रत आहे ना, ते सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते. कारण म्हणजे महिन्यातून आपल्या 2 एकादशी येत असतात. पंधरवाडी एकादशी येत असते. महिन्यातून आपल्या 2 एकादशी येत असतात. आणि प्रत्येक बरेच जण पंधरवाडी एकादश हा उपवास धरतात. आणि असं म्हणतात ना, सर्व कुठलेही व्रत केले नाही तरी चालेल, पण म्हणजे वर्षातल्या 4 जरी मोठ्या एकादशी असतात, त्या एकादशीचं जरी व्रत तुम्ही केलं तरी त्याचं फळ तुम्हाला वर्षभर म्हणजे पंधरवाडी एकादशीचं व्रत केल्यासारखं त्याचं फळ तुम्हाला भेटतं. आणि एकादशीचं जे व्रत करतात त्याची पाप पूर्ण धुवून जाण्यास मदत होते. आपल्या हातून जे वाईट कर्म पाप झाले आहेत तर ते निघून जाण्यास मदत होते एकादशीचे व्रत केल्यानंतर. आणि या माघ महिन्यातील एकादशीला मोहिनी एकादशी म्हटले जाते. मोहिनी एकादशी म्हणून ही एकादशी ओळखली जाते. या दिवशी कोणत्याही म्हणजे कुठल्या तुम्हाला सेवा करायची आहे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि आत्ताच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एकादशी व्रत हे सर्वात महत्त्वाचं सर्व व्रतापैकी श्रेष्ठ व्रत मानलं जातं. कारण हे जे व्रत करतात, या व्रत केल्यामुळे आपले पाप सर्व धुवून जाण्यास मदत होते. आणि प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक पहिली म्हणजे एक जी एकादशी येत असते ती कृष्ण पक्षातील एकादशी असते, आणि दुसरी म्हणजे शुक्र पक्षातील एकादशी येत असते. तर या एकादशीला मोहिनी एकादशी का म्हटले जाते? कारण भगवान विष्णूंनी मोहिनीचा अवतार घेऊन असुरांचा वध केला होता आणि देवांना अमर बनवले होते. त्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी म्हटले जाते. आणि या एकादशी दिवशी भगवान विष्णूंची मोहिनी म्हणून पूजा केली जाते. म्हणून ह्या एकादशीला मोहिनी एकादशी म्हटले जाते. ह्या मोहिनी एकादशीचं हे महत्त्व आहे की असुरांचा भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप घेऊन वध केला होता. त्यांचा नाश केला होता आणि आपल्या देवांना अमर बनवलं होतं. त्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी म्हटले जाते. आणि या दिवशी भगवान विष्णू आणि बालकृष्णाची आपल्याला सेवा करायची आहे. आणि ही सेवा केल्यामुळे ज्या कुणाला संतान प्राप्ती होत नाही त्याचे 40 म्हणजे ते लोक 40 दिवसाचं पारायण तुम्ही करू शकता. आणि हे पारायण सुरू करण्याचा उद्याचा योग खूप चांगला आहे. तर तुम्ही ज्यांना कुणाला संतान प्राप्ती होत नाही, अडथळे येतात, त्यासाठी तुम्हाला आपल्या बालकृष्णाची या दिवशी सेवा करायची आहे, पठण करायचं आहे, पारायण करायचं आहे. आणि त्या दिवसाची सुरुवात आपल्याला उद्यापासून करायची आहे. आणि 40 दिवसाचं तुम्हाला पारायण करायचं शक्य नसेल, 40 दिवसाचं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक दिवशी व्यंकटेश स्तोत्र पारायण म्हणजे एक दिवशीय व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे, पारायण करायचं आहे. आणि ते पारायण तुम्हाला रात्री 12 वाजताच करायचं आहे. तर काय करायचं आहे माहिती आहे का? 27 एप्रिल 2026 रोजी आपल्याला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचे आहे. स्नान केल्यानंतर आपल्याला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. आपल्या घरातली स्वच्छता करायची आहे. जसं की मी म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कुठलीही सेवा करत असताना अगोदर आपलं म्हणजे दार, जे मेन दरवाजा आहे, आपलं घर एकदम प्रसन्न वातावरण आपल्या घरातलं अगदी वातावरण प्रसन्न बनवलं पाहिजे. नंतर सेवा केल्या पाहिजे. तुम्ही एका कोपऱ्यामध्ये देवाची पूजा मांडता आणि तिथे तुम्ही सेवा करता आणि तुमच्या दारामध्ये एकदम म्हणजे असं काहीच प्रसन्नता दिसत नाही, तर त्या सेवेला काही अर्थ नाही. कारण आपल्या दारामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मीची एंट्री होती, लक्ष्मीचं आगमन होतं. प्रत्येक गोष्ट आपल्या दारामधून एंट्री होते. त्यासाठी आपल्या दाराची पूजा, घराची स्वच्छता खूप
महत्त्व असतं या गोष्टीला. कारण आपली घराची स्वच्छता असेल तरच लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो. आणि माता विष्णूचा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये वास असतो त्याच्यासोबतच आपल्याला माता लक्ष्मीचाही वास आपल्या घरामध्ये असणं गरजेचं असतं. त्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीलाही प्रसन्न करावं लागतं. याचा अर्थ असा की आपलं घर एकदम प्रसन्न वातावरण बनवल्यानंतरच कुठल्याही सेवेला सुरुवात करायची आहे. सकाळचं आपलं साफसफाई झाल्यानंतर आपण आपली कुठलीही सेवा करत असताना प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगत असते, आधी देवपूजा, आपली घरातली देवपूजा करून घ्यायची आहे. देवपूजा आणि शक्य असेल तर या दिवशी पिवळं वस्त्र आपण धारण करायचं आहे. कारण भगवान विष्णूच्या सेवेमध्ये पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपण स्वतःही पिवळं वस्त्र धारण करायचं नसेल तर तुम्ही कुठलंही वस्त्र धारण करू शकता. आणि नंतर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि शक्यतो तुम्ही रात्री 12 वाजता केलं तरी चालेल. शक्य नसेल तर तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही करू शकता. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, बाळकृष्ण यांचा एकत्रित फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवा, किंवा नसेल तर बाळकृष्ण आणि भगवान विष्णू किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल, जे काय असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्यांचं तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र लावून ठेवायचं आहे. व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि जर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण येत नसेल किंवा तर तुम्हाला ओम लक्ष्मी भगवते नमः, ओम लक्ष्मी भगवते नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम वासुदेवाय नमः असा मंत्र, तुम्हाला जो कुठला मंत्र येतो, भगवान विष्णूचा, बाळकृष्णूचा जो कुठला तुम्हाला मंत्र येतो तो तुम्हाला पठण करत तुम्हाला त्यांचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर जे तीर्थ असतं ते तुम्हाला घरामध्ये सर्वीकडे शिपडून घ्यायचं आहे ना. ती तीर्थ तुम्हाला स्वतःही ग्रहण करायचं आहे आणि घरातल्या सर्वांनाही ग्रहण करण्यास द्यायचं आहे. आणि ही सेवा करत असताना तुम्हाला आणि ह्या सेवेला रात्री 12 वाजता खूप महत्त्व आहे. आणि काही घाबरायचं वगैरे नाही. रात्री 12 वाजतात म्हणून एकदम बिनधास्त पूजा करायची. आणि रात्री 12 वाजता आपण असं इमॅजिन करायचं की माझं जे मी व्यंकटेश स्तोत्र जे मी पठण करत आहे ते साक्षात विष्णू भगवान माझं व्यंकटेश स्तोत्राचं पठण ते साक्षात भगवान विष्णू ऐकत आहेत, श्रवण करत आहेत आणि त्यांची कृपा माझ्यावर झालेली आहे असं असं मनामध्ये आणून तुम्हाला एकदम मग्न होऊन तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. निदान 21 वेळा तरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि नंतर हे झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा तुम्हाला कशी करायची, सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करून तुम्हाला गुळाचा नैवेद्य किंवा पिवळी खिचडी असते, मसाला भात म्हणतात त्याला, ते मसाला भाताचं तुम्ही नैवेद्य दाखवून पूजाचा उत्तर पूजा करू शकता तुम्ही. आणि ज्या वस्तू तुमच्या घेतलेल्या आहेत त्या वस्तू जिथल्या तिथं ठेवायचा. झालं. साधी सरळ सिंपल सेवा आहे. तर आपल्या भगवान विष्णूची तुम्हाला सेवा करायची आहे. आणि हे एकादशीला खूप महत्त्व आहे. या एकादशी दिवशी चुकूनही तुम्ही ही एकादशी चुकवू नका. आणि जसं जमल तसं त्या प्रकारे तुम्ही सेवा करा. मोहिनी एकादशी खूप महत्त्वाची आहे. तर आणि नंतर तुम्हाला आणि हे बघा, मी प्रत्येकाला सांगत असते, प्रत्येक देव ह्या देवाचं करायचं का त्या देवाचं करायचं, देव सगळे एकच आहेत. पण प्रत्येक दिवसाला प्रत्येक वेळेला कुठल्या तरी देवाचं काहीतरी महत्त्व असतं. आपल्याला लक्ष्मी मातेचं आपल्यावर प्रसन्न असणं गरजेचं आहे. सरस्वती मातेचं आपल्यावर प्रसन्न असणं गरजेचं आहे. ब्रह्मांड नायक आपलं रक्षण करत आहेत स्वामी समर्थ. प्रत्येक देवाच्या प्रत्येक वेळ असतात, दिवस असतात, त्या दिवशीचं महत्त्व असतं. त्या दिवशी आपल्याला त्या सेवा कराव्याच लागतात. कारण आपल्याला आपलं सगळं चांगलं जर व्हायचं असेल तर आपल्याला देवांना विसरून चालतच नाही. देवांना, ग्रामदेवतेला, पितृदेवतेला, आपल्याला कुठल्याही देवाला विसरून चालत नाही. आपल्याला सर्व देवांची पूजा करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आणि ज्या त्या दिवशी ज्या त्या सेवेचं महत्त्व असतं त्याच दिवशी त्या सेवा करायला पाहिजे. नसेल जमत तुम्हाला तर तुम्हाला जशी वेळ भेटेल जसे वेळ फावल्या वेळामध्ये तुम्ही मंत्र म्हणू शकता, जप करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जसं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही करा. पण देवांना
स्मरणात ठेवा, देवांची आठवण करा. अगदी पूर्ण टोटल देवांना विसरून चालत नाही, कारण आपलं जर सगळं चांगलं चालवायचं असेल तर आपल्याला देवांचं सगळं करावंच लागेल, कारण ते आहेत तर आपण आहे. त्यांची आपल्यावर कृपा आहे म्हणून आपण आज जगतोय. देवाच्या म्हणतात ना, देवाच्या इच्छेशिवाय आपलं पानही हलत नाही, ह्या पृथ्वीवरलं पानही इकडून तिकडं हलत नाही. कारण ते आहेत म्हणून आपण आहे. आपण म्हणतो की मी हे केलं ते केलं. तुम्ही कोण आहेत? आपण कोण आहे? कोणीच नाही आहे. करता करविता तो आहे. त्याची इच्छा जेव्हा होते त्यावेळेसच सगळं काही होतं. सेवा करणं, देवपूजा करणं, सेवा करणं, तोडगे करणं हे आपलं काम आहे, पण जो करता करविता तोच आहे. आपण करत राहायचं, फळ ते नक्की देणार. आज नाही तर उद्या त्याचं फळ नक्की भेटणार, आणि जे आपण मोठ्या संकटातून चालू त्याचा थोडा तरी भार कमी होणार. सेवा केल्यानं आपली सेवा, आपले कर्म आडवे येतातच. चांगले कर्म करा, वाईट आपलं काही होण्यापासून थांबवतात. वाईट कर्म करा, त्याचं फळ आपल्याला म्हणजे त्याचं पण आपल्याला अनुभव लगेच येतो. त्यासाठी चांगले कर्म करा, सेवा करा, शक्य होईल तेवढं चांगलं वागा, चांगलं करा, तर तुमचं पण सगळं चांगलं होईल. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.